दादा, 8 वाजूनही गेलेत सकाळचे, तरीही तुम्ही उठत नाहीत दादा. लोक कामं घेऊन आले दादा तुमच्याकडे. बारामतीचे लोक तुमची वाट बघतायत, पूर्ण महाराष्ट्र दादा तुमची वाट बघतोय, तरीही तुम्ही आज उठत नाहीत दादा. उठा ना, करा ना त्या PA मुश्रे साहेबांना फोन, करा ना, प्रोटोकॉल लावा ना, चिडा ना दादा त्या स्टाफवर, उठवायला लावा ना दादा सगळे, आणि कामाला लावायला लावा ना, आणि तुम्ही फिरा ना दादा, महाराष्ट्रभर करा ना दादा दौरा. उठा ना. पण ही व्यक्ती आज उठत नाही. काळाच्या पडद्याआड ही व्यक्ती गेली म्हणजे दादा, खरं तर राजकारणात आम्ही येण्याचं काम दादा, आज आम्हीही कुठेतरी थांबतो का? आम्ही राजकारणात म्हणजे झालेली तुमच्यावर टीका सहन नव्हती होत दादा, जीव गुदमरून येत होता. खूप दादा प्रेम केलं होतं हो दादा आम्ही, एक म्हणजे सांगू शकत नाही. कालपासून बातमी पाहिली आणि म्हणजे कुठेच मन लागत नाही दादा. खऱ्या अर्थानं म्हणजे तुमचे जे काय काम होतं ना दादा, ते विमान कोसळल्याच्या नंतर ते कागदांनी, त्या माळरानावरच्या कागदांनी तुमच्या कामाची साक्ष दिली दादा. एखाद्या कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम कसं करायचं दादा, हे तुमच्याकडून शिकायचं दादा. खरा प्रसंग, मी आणि माझा चुलत भाऊ ज्यावेळेस मुंबईला आलो आणि त्यावेळेस भेट झाली, दुसरी भेट झाली, आणि दुसऱ्या भेटीमध्ये दादा तुम्ही विचारलं की कशानं आलात, कशानं परत जायचंय, जेवण झाले का, म्हणजे एक आगळं वेगळं दादा नाहीत आम्ही ह्या गोष्टी विसरू शकत दादा. एक म्हणजे कायम दादा तुमच्यावर आम्ही म्हणजे आजपासून हे राजकारण वगैरे सगळं दादा, सगळं संपलंय दादा, सगळं संपलंय. कायम मिस यू दादा.